नमस्कार मित्रांनो, मुंबई कराई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झुणका भाकर, एक डिफरंट डिश लवकरात लवकर बनवून तयार होते। तर याच्यासाठी आपण घेतलेले आहे 2 वाटी बेसन, लसूण, त्याच्यानंतर घेतलेला आहे लिंबू, हिरवी मिरची, त्याच्यानंतर आपण हे घेतलेला आहे कांदा, टमाटर। ह्याच्यात आपण घेतलेले आहेत मसाले, मोहरी, मीठ, हिंग, जिरे आणि याच्यामध्ये आहे हळद आणि याला काय म्हणतात आई? ओवा। या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत। तर बघूया पुढची कृती। कांदा आणि लसूण ऍड करणार आहे। त्यानंतर आपण ऍड करणार आहोत हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये आपण पहिल्या हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या अख्ख्या त्या गार्निशिंगसाठी हे आहेत त्या। त्याच्यामध्ये आपण आता मोहरी पण ऍड केलेली आहे। हा कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा आहे। कढीपत्ता टाकलेला आहे। आता हे मीठ ऍड करतो, थोडासा ओवा ऍड करणार आहे, थोडंसं ही आणि हळद ऍड करणार आहे आणि आपण 5 मिनिटांसाठी सोडून द्यायचं आणि मग त्याच्यानंतर 5 मिनिटांनी आपण टमाटर ऍड करणार आहे। त्याच्यामध्ये आपण टमाटर ऍड करणार आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। बेसन टमाटर नंतर किती वेळ टाकायचं? 5 मिनिटांनी टाकायचं बेसन। आपले टमाटर शिजून झालेले आहेत, तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसनचा पीठ। हे मिक्स करत राहायचं 10 मिनिटांनी तयार होतं। असं दिसत आहे। आता थोडंसं आपण पाणी ऍड करायचं नंतर 10 मिनिटांसाठी सोडून द्यायचं। दाखवतो तुम्हाला 10 मिनिटांनंतर कशी डिश आपली दिसते ते तुम्ही बघू शकता। हे आपलं बेसन आपण गॅसवरून काढलेलं आहे आणि हे असं दिसत आहे। आता ह्याला आपण क्विकली सर्व करून घेऊ।